नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे यवतमाळ पोलीस भरती लेखी परीक्षेचे मार्क विद्यार्थ्यांना सांगितलेले आहेत, प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. याचीच तुम्हाला माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर वेबसाईटवर जाल तर तुम्हाला काय करेल की इथं तुम्हाला नोटिफिकेशन रिझल्ट्स तुम्हाला दिसतील. तर रिझल्ट्समध्ये गेलो आपण तर आपल्याला हे रिझल्ट्स येतील. तर शेवटीचा रिझल्ट आहे हा. ही बघा 13ची आजचीच बातमी आहे की पोलीस भरती शिपाई 2022-23 उमेदवारांना पोलीस शिपाई लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांची तात्पुरती यादी का म्हणतात, कारण की याच्यावरती ऑब्जेक्शन कोणी घेतलं तर ही यादीमध्ये काही चेंजेस करतात. आता ही यादी आहे. आता ही परीक्षा झाली होती बघा, लक्षात घ्या की आन्सर की जी आहे ती 8 जुलैला प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच्यानंतर ना तुम्हाला काय करण्यात आले होते की आक्षेप मागवले होते आणि त्याच्यानंतर फायनल गुण हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जर कोणाला आक्षेप असतील तर 14/7/14ला म्हणजे 14 जुलैला 6 वाजेपर्यंत sp.yavatmal@mahapolis.gov.in याच्यावरती मेलवरती तुम्हाला मेल आयडी वरती मेल करून तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही याच्या बाबतीत एंटरटेन केलं जाणार नाही. तर आता ही गुणांची यादी आहे. तर तुम्ही जर ही यादी जर बघितली तर हे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहेत 400 एक मिनिट सांगतो मी किती विद्यार्थी आहेत. 427 विद्यार्थी आहेत. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही या यादीकडे जर व्यवस्थित बघितलं, मी ऑलरेडी पाहिलेलं आहे, अनालिसिस केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना ॲव्हरेज सांगत आहे, एखाद्या सीटवर कमी किंवा जास्त असू शकतात. तर विद्यार्थ्यांना मार्क जास्त पडलेले नाहीये. तुम्ही जर बघाल तर विद्यार्थी म्हणजे आता इथं 77, 62, 64 दिसेल, त्याच्यानंतर 60 दिसतील, 62 दिसतील. त्याच्यानंतर जर बघितलं तर 60 पेक्षा कमी जास्त विद्यार्थ्यांना एवढे मार्क नाही आहेत. तुम्ही जर पाहिलं ना यादी तर तुम्हाला 60 पेक्षा कमीच विद्यार्थ्यांना मार्क आहेत. तुम्ही जर पाहिलं इथे तर. त्याच्यानंतर जर बघितलं तर टॉपर जर बघितलं, आता 80 पेक्षा जास्त तर खूप कमी मार्क आहेत. टॉपर एकच विद्यार्थी आहे, 87 मार्कांचा टॉप केलेला आहे त्यांनी. 87 मार्कांचा टॉपर आहे. त्यामुळं फायनल कट ऑफ जो आहे, आता तुम्ही जर याच्यामध्ये जर पाहाल की लेखी ग्राउंडच्या बाबतीत जर पाहिलं तुम्ही तर किती विद्यार्थ्यांना मार्क दिलेले आहेत. ओके, आता ही कौशल्य चाचणी दिलेली आहे, आन्सर की दिलेली आहे, पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दिलेली आहे, गुणवत्ता यादी आहे इथं. याच्यावरनं आपल्याला कळून जाईल की फायनल कट ऑफ जो आहे, आता तुम्हाला 87 मार्कवाला विद्यार्थी जो आहे तो तुम्हाला दाखवतो मी की कोणत्या विद्यार्थ्यांनी 87 मार्क घेतलेले आहेत. एकच विद्यार्थी 87 आहे, नाही तर बाकी 80 पेक्षा जास्त खूप कमी विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत. एकच विद्यार्थी जो आहे तो 87 मार्कावाला आहे. बाकी विद्यार्थ्यांना एवढे जास्त मार्क पडलेले नाहीयेत. इथे 81 वाला एक विद्यार्थी, परत 81, 83 वाला दिसून जाईल तुम्हाला. ओके, मी दाखवतो, त्याचं नावही सांगतो मी काय आहे ते. 87 मार्कवरला विद्यार्थी आणि त्याच्यानंतर आपण फायनल कट ऑफ जो आहे तो कमी का लागेल त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे की कट ऑफ कशामुळे कमी लागू शकतो. इथे हे 87 शुभम शिंदे यांनी 87 मार्क घेतलेले आहेत. चेस्ट नंबर आहे 3931. हा चेस्ट नंबर किंवा चेस्ट नंबरचा आहे. आणि तुम्ही जर ही यादी जर बघितली याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर 45 मार्कांचा टॉपर आहे. जास्तीत जास्त बघा तुम्ही 45 मार्काचे विद्यार्थी तुम्हाला याच्यामध्ये काय करतील ते दिसत आहेत. ओके, आता याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं नाव जे आहे, आता ज्यांनी टॉप केलेलं आहे शिंदे यांनी 87 मार्कांचं, त्यांचं नाव आहे. ॲक्च्युली ही PDF असल्यामुळं हे स्कॅन होणार नाही, तरी पण हरकत नाही. चेस्ट नंबर त्यांचा दिलेला आहे, त्याच्यावरून चेक करू शकतो. 3931 वर. तर 3931 ना 32 आहे. तर याच्यावरून सांगायचं कारण विद्यार्थ्यांना मार्क कमी होते. लेखीमध्ये तरी मार्क कमी आले, ग्राउंडमध्ये तरी ठीकठाक मार्क आहेत. लेखीमध्ये विद्यार्थ्यांना मार्क कमी आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच काय होणार आहे की हा जो कट ऑफ आहे, फायनल कट ऑफ जो आहे तो काय करणार की कमी लागण्याचे चान्सेस आहेत. तर ही माहिती होती
तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती पोहोचेल. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.